सर्वांना नमस्कार. संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला लाईक करायला आणि फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, पात्रतेसंदर्भात शासनाचे अनेक निर्णय आहेत, ज्यामध्ये CTET, तुम्हाला माहिती आहे की CTETमध्ये 5% सवलत ही मागासवर्गीय आणि दिव्यांगाला दिलेली. त्याचप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा TETमध्ये मागासवर्गीय आणि दिव्यांगांना 5% पात्रतेसंदर्भातली सवलत आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गाला आपण 60% त्या ठिकाणी पासिंगचा क्रायटेरिया आहे. परंतु माजी सैनिक, शहीद पत्नी व त्यांच्या कुटुंबियांना 15% सवलत देणारा एक शासन निर्णय 30 जून 2022मध्ये राज्य सरकारनं काढला आणि या शासन निर्णयानुसार 15% सवलत त्यांना त्या ठिकाणी मिळाली. या संदर्भामध्ये अनेक जणांनी मला विचारणा केली, कारण या शासन निर्णयामध्ये थोडासा संभ्रम आहे आणि त्याबाबत अनेक जणांनी विचारणा केल्यामुळं तो निर्णय काय आहे आपण पाहणार आहोत. बघा, शासन निर्णय जे आहे तो 30 जून 2022 आहे, ज्यामध्ये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रतेमध्ये 15% गुणांची सवलत देण्याबाबत. आता यामध्ये सर्वांना माहिती आहे की राज्यात असो किंवा केंद्रात असो, मागासवर्गीयांना 5% सवलत आहे, दिव्यांगांना 5% सवलत आहे आणि खुल्या प्रवर्गाला 60%ला त्या ठिकाणी पासिंग क्रायटेरिया आहे. परंतु माजी सैनिक असेल, शहीद पत्नी असेल तर यांना इतर राज्यामध्ये 15% सवलत आहे, असं शासन जो निर्णय काढला होता त्यामध्ये संदर्भामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जे 15-20 वर्ष नोकरी करून ज्यावेळेस एखादा सैनिक येतो त्यावेळेस तो त्या अभ्यासक्रमामध्ये किंवा तो परीक्षेच्या याच्यामध्ये मूळ म्हणजे आपण जे फेज असतो त्यामध्ये नसतो. मग त्यासाठी TET पात्रता परीक्षेला त्यांना 15% सवलत त्या ठिकाणी द्यावी, असं निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. त्यानंतर शासनाने एक निर्णय घेतला आणि तो निर्णय काय होता, शासन निर्णय काय होता तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांची पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत विहित आरक्षणानुसार TET माजी सैनिक, शहीद सैनिकांची पत्नी व त्यांची कुटुंबीय यांना 15% गुणांची सवलत देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरील गटातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आता सदर शासन निर्णयातील तरतूद नोव्हेंबर 2021मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा TET व यापुढे होणाऱ्या सर्व परीक्षांना त्या ठिकाणी लागू राहील, असं शालेय शिक्षण विभागाने म्हटलेलं आहे. आता यामध्ये एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे, कारण यामध्ये संभ्रम आहे. जसं 30 जून 2016चा एक शासन निर्णय होता की जे शिक्षक सेवेमध्ये आहेत किंवा जे शिक्षक रुजू झालेले आहेत त्या शिक्षकांना तीन संधीमध्ये TET पास म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी 3 सवलत दिल्या होत्या. बरे, यामध्ये आम्ही कोर्टामध्ये संघटनेच्या माध्यमातून मी एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की 3 संधी कुठल्या, ज्या दिवशी जॉईन झाला त्यानंतरच्या 3 संधी की शासन निर्णय आला त्यानंतरच्या 3 संधी. हा जो शासन निर्णय होता तो त्यामध्ये संभ्रम होता आणि तो आपण कोर्टामध्ये चॅलेंज केला होता. यामध्ये आता एक गोष्ट अनेकांनी विचारणा केली आहे आणि तो मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा या यारमध्ये सुद्धा तो संभ्रम करणारा आहे असं मला वाटतं. काय दिलं की बघा, पात्रता परीक्षेत विहित आरक्षणानुसार माजी सैनिक, त्यानंतर कॉमा दिला आहे, त्यानंतर शहीद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना 15% गुणांची सवलत असं दिलेलं आहे. आता राज्यातील माजी सैनिकांना सवलत आहे की त्यांच्या मुलांना सवलत आहे की परत त्यांच्या पत्नींना सवलत आहे, याबाबतची स्पष्टता त्या शासन निर्णयामध्ये नाही. परंतु यामध्ये एक गोष्ट दिली की शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेत 15% सवलत. तर एक गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की जे माजी सैनिक आहेत, जे कार्यरत आहेत, जे सेवेत आहेत, म्हणजे जे रिटायर होऊन आलेले आहेत,
आणि अशा माजी सैनिकांनी जर परीक्षा दिली तर अशा सैनिकांना 15% सवलत आहे. परंतु त्यांचे जर कुटुंबीय असतील, त्यांचा मुलगा असेल, त्यांची पत्नी असेल, तर यांना ती 15%ची सवलत नाही. ती फक्त माजी सैनिकांना सवलत आहे. त्यानंतर जे शहीद सैनिक पत्नी आहे, म्हणजे शहीद कोणाला सवलत आहे, तर शहीद सैनिक जी पत्नी आहे त्या पत्नीला 15% सवलत आहे व त्यांच्या कुटुंबियांना सवलत, असं त्या शासन निर्णयामध्ये दिले. त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे त्यांची मुलगी असेल, त्यांचा मुलगा असेल, तर यांना ती सवलत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे ती माजी सैनिकांना 15% सवलत आहे, त्यांच्या कुटुंबियांना नाही. तर ती माजी सैनिक जे शहीद सैनिक आहेत त्यांच्या कुटुंबियांना आहे. आता कुटुंबियाचा याचा अर्थ त्यामध्ये म्हणजे असं काही स्पष्ट दिलेलं नाही आहे, फक्त माजी सैनिकांच्या कुटुंबियांना एवढंच त्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामध्ये आता त्यांचा चुलता, त्यांची चुलती, काय त्यांचा चुलत पुतण्या असं काही स्पष्टपणे दिलं नाही, तर त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यामध्ये माजी सैनिक पत्नी असेल, त्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल, यांना ही सवलत त्या ठिकाणी दिलेली आहे. परंतु माजी सैनिकांना ही सवलत त्यांच्या कुटुंबियांना दिलेली नाही असं स्पष्टपणे या शासन निर्णयामध्ये नमूद आहे. परंतु अनेक जण याचा अर्थ काढत असताना गैरअर्थ काढतात की माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या पत्नीला सुद्धा ही सवलत लागू आहे. तर असं नाही आहे. ही फक्त शहीद सैनिकांच्या पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना ही 15%ची सवलत त्या ठिकाणी राज्यामध्ये लागू आहे. हा शासन निर्णय 30 जून 2022चा आहे. जर तुम्ही जर याच्यामध्ये गेलात, शासनाच्या GR सेक्शनमध्ये गेलात, तर 30 जून 2022चं शिक्षण विभागाचा तुम्ही जर चेक केला तर तुम्हाला हा शासन निर्णय मिळेल. किंवा ज्यांना हवा असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्यांनासुद्धा हा शासन निर्णय त्या ठिकाणी पाठवेल. अशाच लेटेस्ट माहितीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.